मारेगाव वार्ता। विद्यार्थ्यांच्या क्रीडा व कला गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धा महत्त्वाच्या। नामदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांचे प्रतिपादन। 3 दिवसीय खेळ व क्रीडा स्पर्धेला सुरुवात। ग्रामीण भागातील विद्यार्थी यांच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे। योग्य संधी मिळाल्यास ते कर्तृत्व सिद्ध करतात। खेळ व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून आपण त्यांना संधी उपलब्ध करून देतो। या तालुकास्तरीय स्पर्धेत हा उद्देश सफल होताना दिसतो, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी केले। जळगाव येथील आयोजित 3 दिवसीय खेळ व क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी मंचावर भाजपा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण, राळेगाव भाजपा तालुकाध्यक्ष छायाताई पिंपरे, तहसीलदार अमित भोईटे, गट विकास अधिकारी केशव पवार, सहाय्यक गट विकास अधिकारी भारती साळ, गट शिक्षणाधिकारी नवनाथ लहाणे, सरपंच सुषमा तुमरा, माजी जिल्हा परिषद सदस्या उषाताई भोयर, माजी पंचायत समिती सदस्या शिलाताई सलाम, संजय काकडे, बबनराव भोंगाळे, सचिन सिंग चौहान, अरुणभाऊ गोंडे आदी मान्यवर उपस्थित होते। खेळ व कला संवर्धन मंडळ, पंचायत समिती राळेगाव व केंद्र यांच्या वतीने तालुकास्तरीय शालेय खेळ व क्रीडा स्पर्धा 2025 चे आयोजन प्रतिभा आश्रम शाळा जळगाव येथे करण्यात आले आहे। दिनांक 25 डिसेंबर रोजी स्पर्धेचे उद्घाटन झाले। कब बुलबुल उत्सव, सांघिक व वैयक्तिक खेळ यात विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले। विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित व्हावा, त्यांच्या उपजत गुणांना वाव मिळावा या उद्देशाने या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन जळगाव येथे करण्यात आले आहे, असे मनोगत गट विकास अधिकारी केशव पवार यांनी केले। या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा शनिवार 27 डिसेंबरला होईल। या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुशीला तुमरा, सरपंच जळका, बक्षीस वितरण सोहळ्याचे प्रमुख उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, प्रमुख अतिथी तहसीलदार अमित भोईटे, गट विकास अधिकारी केशव पवार, पोलीस निरीक्षक शीतल मार्टे, राळेगाव मुख्याधिकारी गिरीश पारेकर, सहाय्यक गट विकास अधिकारी भारती साळ, गट शिक्षणाधिकारी नवनाथ लहाणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कपिल गोटे, RFO मेघा गुंडलवार, शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष रवी डवरे, सर्व ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ही मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे। तालुकास्तरीय शालेय खेळ व क्रीडा स्पर्धेचा हा 3 दिवसीय महोत्सव गट विकास अधिकारी केशव पवार, सहाय्यक गट विकास अधिकारी भारती साळ, गट शिक्षणाधिकारी नवनाथ लहाणे, विस्तार अधिकारी निलेश दाभाडे यांच्या मार्गदर्शनात होणार आहे। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जळगाव राळेगाव केंद्र प्रमुख डॉक्टर कल्पना डवरे, खैरी केंद्र प्रमुख हरिदास वैरागडे, वाढवणा केंद्र प्रमुख संजय पांडे, सावरखेडा केंद्र प्रमुख मुकेशचंद्र भोयर, धानोरा केंद्र प्रमुख दीपेश शेंडे हे परिश्रम घेत आहेत। क्रीडा सचिव सागर इंझळकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले। शिक्षक पतसंस्थेचे महेश सोनेकर यांनी विजेत्या संघांना चषक उपलब्ध करून दिले। प्रतिभा आश्रम शाळेचे मुख्याध्यापक राजू रोहनकर, जिल्हा परिषद शाळा जळगाव मुख्याध्यापक जगदीश ठाकरे व सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, विषय शिक्षक परिश्रम घेत आहे। तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेकरिता जळगाव येथील प्रतिभा आश्रम शाळेच्या मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे। योग्य नियोजनाकरिता विविध समित्यांचे गठन करण्यात आले। 25 डिसेंबरला 10:30 वाजता उद्घाटनानंतर सांस्कृतिक क्रीडा स्पर्धा 6 ते 14 या 2 वयोगटात होतील। दिनांक 26 ला 11 ते 14 वयोगटातील मुली-मुली कबड्डी, लंगडी व खो-खोचे सामने होणार आहे। शनिवार दिनांक 27 ला 6 ते 14 वयोगटातील कबड्डी, लंगडी, खो-खो स्पर्धेत चुरस पाहायला मिळेल। दुपारी 4 वाजता बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रम होणार आहे। यात राळेगाव तालुक्यातील सर्व शिक्षक शिक्षिका सहभागी असतील। मारेगाव वार्ता जावेद शेख, यवतमाळ।